पुढचे 3 तास मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय। नवी मुंबईत सुद्धा सकाळपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नंदकिशोर, आता सध्या पावसाची काय स्थिती आहे मुंबई आणि उपनगरात, आणि नागरिकांना काय नेमक्या सूचना त्या पार्श्वभूमीवर दिल्या गेल्यात? नक्कीच जर पाहायला गेलं तर कालपासूनच संपूर्ण राज्यभरात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कालपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र आज सकाळी पहाटेपासूनच मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो आता पडत असल्याचं जे चित्र आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। आणि याचीच खबरदारी म्हणून आता मंत्रालयाकडून एक मेसेज जारी करण्यात आलेला आहे की जे नागरिक आहेत त्यांनी सतर्कतेचा इशारा यामार्फत दिलेला आपल्याला पाहायला मिळते। पालिकेमार्फत सुद्धा इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पुढचे 3 ते 4 तास मुंबईत आणि मुंबईच्या उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज एकंदरीत व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळते। आज पहाटेपासूनच मुंबईत ठिकठिकाणी पाऊस पडतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या पावसाचा कोणताही मोठा परिणाम सध्या वाहतूक व्यवस्थेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र जर लोकल पाहायला गेली तर 10 ते 15 मिनिटांनी लोकल उशिराने धावत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसऱ्या बाजूला जी रस्त्यावरची जेव्हा बस सेवा जी आहे ती सुद्धा संत गतीने कुठेतरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर पुढचे 3 ते 4 तासात मुंबईत मोठ्या पद्धतीने पाऊस पडेल। आणि त्या दृष्टीनं सतर्कतेचा जो इशारा आहे तो पालिकेकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं म्हणजे अंधेरीचा सभ्य असू दे किंवा सायन परिसर असू दे, त्या ठिकाणी पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठे पाणी साठू नये यासाठी सुद्धा जे पंप आहेत ते लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पुढचे 3 ते 4 दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि सतर्कतेचा जो इशारा आहे तो आता पालिकेकडून आणि मंत्रालयाकडून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नंदकिशोर।